म्हणजे अजून कुठल्या दिशेने तुम्हाला येण्याचं तुमचं स्वप्न काही? जर जागा मिळाली ना मोठी एखादी तर आणखी मुलं वाढवीन ना मी, पण जागाच मिळत नाही. असं आहे ना. मुंबईसारख्या ठिकाणी दोन्ही पालक जॉब करणारे आहेत, त्यामुळे तुमच्याकडे ज्या मुलं मुली येतात अशा वेळेला दोन्ही पालक जॉब करणारे असतात, दिवसभर तुमच्याकडे ठेवून मग ते संध्याकाळी त्यांना परत घरी घेऊन जातात, असं आहे का तुमचं ट्रेनिंग 1 सेंटर? ते 5:30 आमचं टायमिंग आहे. तुमचा वेळ आहे. त्याच्यामुळे घरी मग ते जेवण खाऊन येतात, मध्ये दुपारी टिफिन असतो. पण मुलं इतकी रमतात की त्यांना जायला नको असतं घरी. पण आईवडील दोघंही नोकरी करणारे आहेत. म्हणजे 3 पालक मुली आहेत माझ्याकडे. आईवडील दोघंही नोकरी करणारे आहेत. मग त्यांच्याकडनं आम्ही थोडेसे पैसे घेतो, कारण एक केअरटेकर पण ठेवायला लागते ना, मग तिचं द्यायलाच हवं तिचं पण. त्याच्यामुळे त्या पण सोयी आहेत. मग कोणी जर डबा नाही आणला तर आमच्या सगळ्या मुली, एवढ्या मुली ते शेअर करतात एकमेकींना, त्यामुळे त्यांची खूप मजा चालू असते शाळेमध्ये. मग आता सध्या तुमचं हे काम पालक संघाचं काम तुमच्या घरातूनच चालू आहे की सेंटर तुम्ही घेतलं? सेंटर आहे हो, तुमच्याकडे. महापालिकेची जागा आहे, म्हणजे भाड्यानेच घेतलेली आहे. दरवर्षी 10% त्याच्यावरती ते 10% वाढवून पण घेतात आमच्याकडनं, पण आहे त्याच्यामुळे कमी पडते. अर्थात घर पण आपल्याला नेहमी कमीच पडतं, कारण एवढ्या मुलांचं पसारा सामान. जर मिळाली मोठी जागा तर वाढवेन, आणखीन मुलं वाढवीन. प्रत्येक मूल काय दादरला माझ्याकडे येऊ शकणार नाही. आता दहिसरवरून सुद्धा मला लोक विचारतात आम्ही येऊ का, पण आता आजकालच्या धकाधकीमध्ये रेल्वेमधनं तुम्ही मुलांना आणणार कसं? बरेच जण ट्रेनमधून सुद्धा मुलांना शाळेमध्ये नेताना आम्ही हो ना, बघितलं. नेतात ना, पण हा खूप त्रासदायक आहे हो. आणि आता गर्दी एवढी वाढली ना की दिव्यांग जरी डबे असले तरी त्यांना आणणं नेणं कठीण आहे. तर प्रत्येक ठिकाणी, म्हणजे प्रत्येक सबर्बमध्ये, कांदिवली, बोरिवली, ठिकठिकाणी जर प्रत्येक अशा कार्यशाळा उघडल्या तर त्या मुलांना सोयीचं होईल आणि पालकांना पण सोयीचं. कारण जर नोकरीवाले पालक दहिसरून माझ्या शाळेत आणतील कसे? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.